भगवा वादळ मुंबईच्या दिशेने निघाला असून मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवरती नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। पाटील स्वतः तुम्ही बिना चप्पल गडावरती गड चढून जन्मस्थळावरती नतमस्तक होण्यासाठी आला। गडापेक्षा पवित्र काय कपड्याला किंमत आहे तुमच्या पायाला काय शरीराला काय किंमत आहे। राजे नसते अन्याय बंद झाला नसताना आपल्या शरीरच राहिलं नसतं, त्याच्यामुळं राजे इतकं मोठं कुणी नाही। आणि पवित्र गडावरती सगळ्या जाती धर्माला न्याय देणारं हे स्वराज्य राजांनी उभा केलेलं आहे आमच्या, त्याच्यामुळे इथली पवित्र माती आहे, कंपाळाला लावून ऊर्जा बळ मिळतं, यशस्वी होतो माणूस। इथली माती पवित्र आहे, इथल्या मातीचं तुम्ही कपडा लावल्यानंतर तुम्हाला वाटतं की मुंबईला गेल्यानंतर यश मिळेल? हे बघा, त्याला विचाराची पण सांगड घालावी लागते, डावप्याची सांगड घालावी लागते, लढण्याची संयमानं भूमिका घ्यावी लागते, शांततेनं पण आणि वेळोवेळी ज्या त्या पद्धतीने गनिमा वापरायला लागतो। त्याच्यासाठी राजांचे विचार नुसते राजे बघून नाही चालणार, त्या विचारावर जर चाललो आपण तर यशस्वी होतो। मी जिवंत उदाहरण 3 करोड मराठी आरक्षणात घातलेत मी आतापर्यंत। तुम्ही मुंबईला चाललेला आहात, मात्र तुमच्या या आंदोलनासाठी केवळ 8 तासाची परवानगी मिळते आणि तेही एक दिवस, कसं पाहता याकडे? नाही, ते मुद्दाम खोडसाळपणा आहे सरकारचा, मुद्दाम मराठ्यांचा अपमान केला जातो जाणून बुजून। ही त्यांची ती शाळा आहे, सरकार मुद्दाम परवानगी देत नाही। कालपासून मराठ्यात 100% आता गैरसमज गेला, 100%। कारण तुम्ही परवानगी देता आणि माननीय न्याय मंदिरावरती ढकलता, न्यायदेवतेने सांगितलं सरकारला, सरकारने परवानगी दिली, मग याचे अगोदर दिले असते तर किती, म्हणजे बघा ना किती आत्मघातकी विचार आहे, किती मराठ्यांविषयी द्वेष असणारा विचार आहे, याच्यावर सिद्ध होतं ना। आता तुम्ही 1 दिवसात देता, पण ते कायमस्वरूपी द्यायला काय हरकत आहे लोकांचे मन जिंकायला? मग कायदेशीर आहे ना, आम्ही सगळे पालन करतो ना, कायद्याचे सगळे पालन करतो। तुम्ही मुदत त्याची पूर्ण वाढवा, 1 दिवसाची नाही, नसता 1 दिवसाची घेतो आम्ही, मान्य, एका दिवसात अंमलबजावणी करा आमच्या मागणीची। तुम्ही आंतरवाली सराटीतनं निघताना तुम्हाला अश्रू अनावर झाले होते, त्यावेळी तुम्ही म्हटलं की माझी तब्येत मला साथ देत नाही, अशा वेळी तुम्ही गड सर करत आहात। नाही, शेवटी हे बघा, आपल्या वेदनेला नाही किंमत, आपल्या शरीराला नाही किंमत। समाजाचे लेकरं समाधानी सुखी करणं आपली जबाबदारी असते, त्यासाठी आपण जीवन खर्ची केलं पाहिजे। जगतं तर कुणी हो, असं कुणी कोणाला मरण येतं, पण समाजासाठी वीर मरण येणं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही। त्यामुळे मी मरा फिरायला नाही भेट। मराठा समाजातीलच काही नेते तुमच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहेत, कसं पाहता इकडे? नाही, आता काय असतं, जातीपेक्षा त्यांना नेता आणि पक्ष मोठा वाटतो, त्याला आम्ही काय करू शकत नाही, पण आम्ही खंबीर आहेत ना जातीसाठी लढायला, आम्ही खंबीर आहेत या गोष्टीसाठी लढायला, खूप खंबीर आहेत आम्ही। तुमचं आंदोलनाचा हा जर मोर्चा पाहिलं तर जवळपास 8 ते 9 तास उशिरा आहे, मग तुम्ही वेळेत मुंबईत पोहोचणार का? हा, आता लोकलही असल्यामुळं दमाने गाड्या चालवावं लागतात, त्यामुळं दमाने जातोय आम्ही तिथं। परत सगळे कायदेशीर नियम पाळून करायचं आहे, दमादमाने चालू आहे। तुम्ही अटी आणि शर्तींचं पालन करणार आहात असं सुद्धा प्रतिज्ञापत्र दिलंय, त्याबाबत कसं? प्रतिज्ञापत्राचं आम्हाला काय माहिती, नवीन कायदा काढाय काल परवा दिवशी तीन एका दिवशी त्या कुठल्या पोलीस प्रशासनाने दिला वकील साहेबाजवळ आमच्या, आणखीन कुणीच वाचलेलं नाही ते ना, वकील साहेबांनी वाचलेलं आहे ती कायदा ना, कोणत्या तज्ज्ञाने वाचलेलं ना, सरकारने वाचलेला की नाही कोणाला माहिती, आणि ते आमच्या टायमालाच ॲक्टिव्ह केला, 2-3 दिवस झालं ती कायदा केला। आता मग तेवढीच एक परवानगी राहिली होती, तर म्हणले परवानगीसाठी अर्ज तर करावं लागेल ना, आणि ते नियमन ते ना, अर्ज तर करावं लागेल ना। मग ते आमच्या वकील साहेबाला विचारायला काय माहीत, त्याच्यावर काय त्यांनी दिला अर्ज पाठवून आम्हाला, आम्ही दिले सह्या करून, आम्हाला काय माहिती त्यात पोलीस प्रशासन कशावर सह्या घेतल्या, पण आम्ही कायम बसणार आहेत, नियम पाळू सगळे, पण कायम द्यावा लागेल, 1 दिवस नाही, कायम द्यावा लागेल। आम्ही टप्प्याटप्प्याने जाऊ, त्याला काय सगळ्यांनी जावं, असं काय आझाद मैदानला आपल्याला मागणी काय? सरकारची समिती तुमच्या भेटीसाठी येणार होती, भेट झाली का, किंवा काय पुढची चर्चेसाठी काय निमंत्रण आले का? नाही, काही नाही, चर्चा कटाळा आला मला, चर्चा आणि ती लेखी निवेदन देऊ 2 वर्ष फेस पाडा आमचं, ते आता अंमलबजावणी बसते। आता आपण जर पाहिलं तर तुम्ही गडावरती बिना चप्पल चालत आता, अक्षरशः या ठिकाणी खडे आहेत, पायाला वेदना होत असेल, अशा वेळी तुम्ही ती रिस्क पत्करून तब्येत साध्य नसतानाही गडावरती येतात। बघ, आपलं सर्वोच्च स्थानच आहे, आपली अपार श्रद्धा आहे, त्यामुळे इथं ही माती कंपाळाला पवित्र लावणं म्हणजे यशस्वी होण्याचा खूप मोठा मार्ग असतो, बळ शक्ती मिळते खरोखरच। मी स्वतः जिवंत उदाहरण म्हणलं त्याचं,
राजापेक्षा काय मोठं. मुंबईत उपोषणाला बसल्यानंतर जर सरकारने तातडीने निर्णय घेतलाच नाही तर पुढची भूमिका काय असेल? नाही घ्यावंच लागणार. घेणार कसं काय नाही. लोकशाहीच्या मार्गाची मागणी आहे, कायदेशीर आहे. मराठा आणि कुणबी एक आहे. घेणार कसं काय नाही. आरपार होणार. आता शेवट आहे. लोकशाही मार्गानं शेवटचे अंतिम निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आता. नक्कीच आंदोलन हे निर्णायक टप्प्यावरती असून माझ्या जीवापेक्षा समाजाचं आरक्षण महत्वाचे असल्याच्या भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे.